नमस्कार, एसएन न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। अतिवृष्टीमुळे तातडीच्या उपाययोजना कराव्यात। आढावा बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सूचना। श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती। प्रसंगी पत्रकारांना संबोधित करताना आमदार पाचपुते म्हणाले, म्हणजे ही आढावा बैठक एक 10 दिवस आधी ठरली होती आणि त्यावेळेस तालुक्यातील जी काही दुष्काळी परिस्थिती होती त्याच्या आढाव्यासाठी भरती बैठक होती। सुदैवाने निसर्गाचा एवढी चांगली कृपादृष्टी श्रीगोंद्यावरती आहे। मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरासरी पाऊस हा 23 मिलीमीटर होतो, पण मागच्या 4-5 दिवसामध्ये त्या पावसाची आकडेवारी ही 230 किंवा 240 मिलीमीटरच्या पुढे गेलेली आहे। म्हणजे सरासरीच्या 10 पट पाऊस हा मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे ह्या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे, शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे। तर ह्या सगळ्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल हाही प्रयत्न सुरू आहे। पाऊस होत असताना हा ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे, त्यामुळे मंडळ वाईज म्हणजे आज 10 पट जरी पाऊस दिसत असेल तरी सुद्धा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे हे कुकडीचं आवर्तन हे कंटिन्यू राहणं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांबरोबर काही स्रोत आहेत हे भरून घेणं, कारण ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस हा जास्त होतो त्यावेळेस पावसाळा लांबण्याची चिन्ह ही दाट असतात। त्यामुळे भविष्यामध्ये जर 1-1.5 महिना पावसाळा लांबला तर पाण्याची अडचण होता कामा नये। या पार्श्वभूमीवर आपण काही उपाययोजना सुद्धा हाती घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक खात्याचा एक आढावा होणं गरजेचं होतं, कारण 1 महिन्याभरानंतर अधिवेशन आहे। तर काही महत्त्वाचे मुद्दे जे शासन स्तरावरती मांडणं गरजेचं आहे असे मुद्दे घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून खरं आजची आढावा बैठक त्याचा दुसरा मुद्दा होता। त्यामध्ये जे काही PWDची आणलेली काही कामं असतील, गावोगावी काही रस्त्याची कामं असतील, हे सुरळीत कसे होऊ शकतील, जे जीवनचे काही कामांच्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी एक आढावा आपण घेतला। त्याचबरोबर कृषी खात्याचा आता यावेळेस पाऊस चांगला होतं, त्यामुळे पेरण्यासाठी बी बियाणं जे काही तुमचं कपाशीचं बी हे सर्वत्र उपलब्ध राहिलं पाहिजे। खतांची पुरवठा हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे, टंचाई कुठेही होता कामा नये या दृष्टिकोनातून सुद्धा तो एक आजचा आढावा होता। त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये 15-16 तारखेला शाळा सुरू होतील, तर त्या सुरू होत असताना शालेय खात्याच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे त्यांच्या शाळा दुरुस्ती असतील, खोल्या दुरुस्ती असतील किंवा काही ठिकाणी शौचालयाची गरज आहे, तर अशांचा सुद्धा काही आढावा आहे। एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा, संपूर्ण तालुक्याचा श्रीगोंदा तालुक्याचा हा एक आढावा बैठक होती आणि आढावा बैठकीमध्ये सर्वच खात्यांचा हे महसूलपासनं ते पंचायत समिती असेल, त्याचबरोबर विद्युत खातं असेल, पोलीस खातं असेल किंवा कृषी खातं असेल, PWD असेल, या सगळ्यांचा आपण एक बेसिक आढावा घेतलेला आहे। त्यांच्या काही अडचणी समस्या असतील, त्या काही प्रलंबित कामं होती ती तात्काळ कशी मार्गी लावता येते त्या दृष्टिकोनातून आजची बैठक ती पार पडली। हे प्रभारी त्यामध्ये काही नाही गेलं तर अनेक प्रयत्न त्यांना परिपक्वता काहीच नाही, त्यासाठी ते मुळात काय होतं की या मे महिन्यामध्ये ह्या रेग्युलर बदला होत असतात, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पूर्ण वेळ तहसीलदार या तालुक्याला मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो। माझा पाठपुरावा सुद्धा चालू आहे। एक तशी काय नाराजी असेल मला सांगा, आपण त्यातला मुळात म्हणजे काय माझ्यापर्यंत जे विषय आले असे प्रकार अनेक लोक त्यांना म्हणजे आमच्या विशिष्ट समाजाचे लोक बसले, दावा घेण्यासाठी बसले, असे अनेक घटनाबाबत त्यांच्याशी आम्ही स्वतःही काही लोकांबरोबर तिथे गेल्यानंतर घुसकून देतो आणि त्यानंतर एक पोलीस जाऊन त्यांना भेटतो आणि तडजोड होऊन ती जमिनीचा व्यवहार होतो। म्हणजे जर 10 रुपयाची वस्तू 5 रुपये करण्याचा हा सोपा आणि व्यवस्था आहे। तुम्हाला त्याही कल्पना नाही, तुमच्याकडे माहिती असेल त्या संबंधित गोष्टीची आपण चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर काय कारवाई होती असं करू आपण। सिमेंटचा प्रकल्प त्या भागातील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे। आरोग्य परिणाम, बऱ्याच काही भागात आहे।
की मुळात म्हणजे काय होतं, ज्या गोष्टी विरोध केला जातो, मुळात असं होतं की विरोधाला विरोध करणं आणि मुद्द्याला विरोध करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मी माझीही त्यावेळेस तटस्थ माझी भूमिका आजही कालही होती, आजही आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. की प्रकल्प येत असेल तर त्याचा मतदारसंघाला फायदा होणार, पण प्रकल्प येऊन जर सर्वसामान्यांना हानी होत असेल तर त्याचा मी स्वतः विरोध करतो. पण दुर्दैव असा आहे की जे विरोध करतात त्या कृती समिती आहे त्यांच्यावर मी 3-4 बैठका केलेल्या आहेत. मी त्यांच्याकडनं एकदम मिक्सर गोष्टी मागतो किंवा ज्या तुमच्या हरकती आहेत त्या द्या, आपण त्याचा पाठपुरावा करतो. मुळात एकच गोष्ट 10 जणांनी 10 पद्धतीने सांगितली म्हणजे 10 मुद्दे होत नाही, हे दुर्दैव आहे. मी ज्या काही सूचना आहेत त्यांना त्या वेळोवेळी दिलेल्या आहेत. दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडनं होत नाही. आणि ते काय होतं, नियमाच्या पलीकडे समजा नियमात होत असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पण अडवू शकतो, पण नियमांचं उल्लंघन होत असेल, जर त्याचं नुकसान काही कोणाला होणार असेल तर 100% त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या पाहिजे. कारण सिमेंट प्रकल्प आल्यानंतर हे जे मांडलं जातं किंवा तिथं तुमचे काय म्हणणार पॉन्डॅश वापरली जाईल त्याची रिॲक्शन आहे, मुळात तो ग्राइंडिंगचा प्रकल्प. तर मी त्यावेळेस कृती समितीलाही सांगितलं होतं की तुम्ही ग्राइंडिंग प्रकल्प व्हिजिट करा. हे जे प्रकल्प ह्या एक शेवटी काय असतं, ॲपल टू ॲपल कंपॅरिझन खूप महत्त्वाचं असतं. आपण ज्या गोष्टीला विरोध करतो त्याच पद्धतीची गोष्ट, त्याच पद्धतीचा प्लान कुठे कुठे चालू आहे. गरज असेल तर मी तुम्हाला वेळ घेऊन देतो, तुमची इच्छा असेल तर मी सुद्धा यायला तयार आहे. पण जिथे ह्या प्रकारचा प्लांट चालू आहे अशाच ठिकाणची आपण माहिती घेतली पाहिजे. IQ माहितीवरती सांग्यावरती जर आपण हरकती घ्यायला लागलो तर हरकती टिकणार नाही. म्हणजे आता मुळात असं आहे की त्यांची हरकत अशी होती सुरुवातीला की कोणालाही न विचारता प्लांट उभा राहतो. तशी काहीच परिस्थिती नव्हती. ज्यावेळेस एन्व्हायरमेंटची कमिटी आली, मी स्वतः अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून की जे काय करायचं तुम्ही नॉन बायस करा, कोणाच्याही बाजूने विचार न करता एक तुम्ही फिरस्त म्हणून जे लोकांच्या हरकती आहेत त्या 100% हरकतींचं तुम्ही कॉग्निझन्स घ्या आणि त्या हरकतीमध्ये तथ्य असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. दुर्दैव असं होतं की बोललं जे जातं ते कागदावर येत नाही. कागदावर हरकती ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या घेतल्याच जात नाही. मी त्याच्या सूचना दिल्या होत्या. शेवटी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काही मर्यादा असतात. उद्या जर हरकती योग्य पद्धतीने घेतल्या ना, मी फक्त बोलत राहिलो की उद्या असा त्रास होईल तसा त्रास होईल, पण ते जर कागदावर आलं नाही तर उद्या प्लांट होण्यापासून आपण कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे मी अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही कोणाच्या काही शंका कुशंका असतील आपण करू शकतो. कारण जोपर्यंत प्लांटला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो स्कोप असतो. मधला काळ आपल्याकडे हरकती घेण्यासाठी होता. हरकती पुढे ढकलण्याची त्यांनी विनंती केली, पॉसिबल नाही आहे, कायद्यात तरतूदच नाही. शेवटी कायद्याच्या वर ना मी आहे ना तो सिमेंट प्लांट आहे किंवा कोणता एखादा ग्रामस्थ किंवा नागरिक आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये काही बसत असेल तर आपण ते रोखू शकत नाही. कायद्याचं उल्लंघन होत असेल तर आपण 100% त्याच्यावरती ॲक्शन घेऊ आणि माझं 1% सुद्धा या गोष्टीला समर्थन राहणार नाही. फक्त ते कायद्यामध्ये आहे की नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. दादा आता आपल्याला 5 गाड्या भेटल्या, गेस्ट भेटलेल्या आहेत. त्या अनुषंगानं त्या गाड्या बऱ्यापैकी बाहेर जात आहेत, म्हणजे बाहेर जिल्ह्यात जात आहेत, जळगाव असेल, लातूर असेल. म्हणजे या अनुषंगानं पुन्हा त्या गाड्यांची कमतरता तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे त्याचं नियोजन जे आहे नवीन आल्या गाड्यांचं आपल्या तालुक्यासाठी व्हावं असं लोकांची म्हणणं आहे. आणि अजून गाड्यांची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्याला लॉंग डिस्टन्स रूट हे पण कंटिन्यू करणं गरजेचं आहे. जर लॉंग डिस्टन्सला ज्या खराब गाड्या जातात, आता माझ्याकडे अनेकदा काही प्रवाशांचे फोन येत असतात की पुण्याला आम्ही थांबलो, गाडी बंद पडली, बेडडाऊन. तर परिसरात एखादी गाडी बेडडाऊन झाली तर त्याला पर्यायी गाडी डेपोवर येऊ शकते. त्यामुळे चांगल्या ज्या नवीन गाड्या आहेत ह्या लॉंग रूटसाठी टाकल्या जातात ती मोडस ऑफ रेंडी आहे. त्यामुळे आपण किती जरी म्हणतो ते मोडस ऑफ रेंडी राहणार आहे. आपण 20 गाड्यांची मागणी केलेली आहे, मिळताना आपल्याला 10 गाड्या मिळतील. त्या मागणी जरी 20ची असली तरी सुद्धा. त्यामुळे 10 नवीन आणि आणखी काही ज्या रिटायर गाड्या झालेल्या आहेत की ज्या चांगल्या सुस्थितीमध्ये चालण्याजोग्या आहेत अशा काही गाड्या ज्या आपण ती सुद्धा मागणी करतोय. दुर्दैवाने मधल्या काळामध्ये आपले मागच्या ह्याच्यामध्ये काय म्हणणार की मधल्या काळात ज्या सरकारमध्ये त्याच रस्त्याला निधी मिळाला नव्हता आणि त्याच्या आधीचे 5 वर्ष बबनदादा आमदार नव्हते. त्यामुळे 14 पासून जवळजवळ मधला काळ जो होता 20-22 पर्यंत आपल्याकडे रस्त्याला निधी हा कमी प्रमाणात आला होता. पण 2022 नंतर आपण मोठ्या प्रमाणात निधी आणून रस्त्याची कामं आता सुरू आहे.
पण रस्ता खराब असल्यामुळे काही रूट्स बंद झाले होते, ते रूट सुद्धा नव्याने चालू करण्याचे आपण प्रस्ताव हे डिपार्टमेंटला दिलेले आहे. त्यामुळे हळूहळू जो रूट चालू होती त्या पद्धतीने नवीन गाड्या सुद्धा यायला सुरू होतील. थोडासा वेळ लागेल, पण आता सुरुवात झालेली आहे. 5 गाड्याला आणखी 5 येतील आणि ते झाल्यानंतर जशी डिमांड असेल तर जसा फ्लो असेल त्या अनुषंगाने गाड्या वाढतील. माझा हाही प्रयत्न सुरू आहे की शिवशाहीच्या ज्या गाड्या आहेत हे त्या कर्जत मार्गे येतात, त्याचं श्रीगोंदा स्टॉप अजून ऑफिशियल नाही आहे, तो ऑफिशियल श्रीगोंदा स्टॉप कसा करता येईल. कारण अनेकदा प्रवाशांना येत असतील शिवशाहीच्या गाडीने त्यांना कर्जतपर्यंतचं तिकीट फाडावं लागतं. त्यांना जरी श्रीगोंद्याला उतरायचं असेल, श्रीगोंद्याला उतरता येतं पण तिकीट कर्जतचं फाडावं लागतं. तर याच्यामध्ये काय मार्ग करता येईल हाही माझा प्रयत्न चालू आहे, त्याचा सुद्धा आपण पाठपुरावा करतो. तर गेले 5-6 दिवस श्रीगोंदा शहरामध्ये पाण्याची मोठी अडचण आहे. त्याच्यामध्ये सध्या येळपाण्यावरून सध्या आपल्याला नाही, सॉरी आपल्याला चिंबळीहून आपल्याला कनेक्शन आहे. जर येळपाण्यावरून घेतलं तर आपल्याला हा शॉर्टेज येणार नाही. आता या अनुषंगाने जे गायकवाड साहेब आहेत त्यांच्याशी मी बोललो, त्या अनुषंगाने आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, म्हणजे पाण्याची अडचण येणार नाही. आहे भरपूर, मात्र विजेमुळे नाही, मागच्या जनता दरबारमध्ये हा विषय झाला होता. त्या अनुषंगाने आपण प्रस्तावाची प्रोसेस केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं कनेक्शन नाही आहे, त्याला निधीची काही गरज लागणार आहे. तो निधी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. 1 ते 1.5 किलोमीटरला पैसे भरावे लागतील आणि एक 8-10 लाख रुपये हे पालिकेला तरतूद करावी लागणार आहे. आणि आत्ता सध्याचं जर आपण पाणीपट्टी आणि ते भरणा जर पाहिला तर पालिकेकडे तशी तरतूद सध्या नाही आहे. ती झाली तर प्रायोरिटीवरती ते काम करायचं. पण ते अडचण होऊ नये म्हणून आता चिंबळ्याचं एक सबस्टेशनचं लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायल्स चालू असल्यामुळे मध्ये 2-3 दिवस फेल्युअर आलं होतं आणि आता फायनल स्टेजला आहे. एखाद्या जर ती ट्रायल सक्सेस झाली तर चिंबळ्यावरनं सुद्धा काय अडचण राहणार नाही. शहराचं एक डिक्लस्टर करायचा आपला प्रयत्न चालू आहे. 132 वरती बराचसा शहराचा भाग आहे, त्यामुळे बंद झालं की संपूर्ण शहर बंद होतं. त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की ते डिक्लस्टर करायचं, ज्याच्याने शहरातला म्हणजे एखाद्या भागात जरी फॉल्ट झाला तर तेवढाच भाग बंद करून तो फॉल्ट रेक्टिफाय करायचा. दुर्दैव असं होतं की एका भागात जरी फॉल्ट झाला तरी सुद्धा जवळजवळ 60 ते 70% शहर हे अंधारात राहावं लागतं. कारण तो फॉल्ट काढण्यासाठी संपूर्ण तो जो काही सबस्टेशन आहे ते सगळं बंद करावं लागतं. त्यामुळे खरा हा त्रास होतो. तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल, ज्या लाईन्स खराब झाल्या, ज्या लिंक लाईन्स आहेत त्याची कामं आपण हाती घ्यायला सांगितलं. आजचा जो काही आमचा आढावा बैठक होता तर MSCBचे सुद्धा अधिकारी होते, त्यांना आपण तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. या पावसाळ्यामध्ये जे काही खराब लाईट्स झाले, पोल झाले, येत्या शुक्रवारी आपण परत एकदा MSCB आणि MSCBची मेंटेनन्स टीम यांची सुद्धा एक बैठक घेत आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा हे पावसाच्या आधीचं जे काही वादळ असेल, या वादळामध्ये अनेक ठिकाणी लाईन तुटून अडचणी होऊ शकतात. तर त्या होऊ नयेत त्यासाठी प्रिकॉशनरी मेथड आणि ज्या ज्या ठिकाणी लाईन्स तुटतील त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, या संदर्भातला आमचा येणाऱ्या शुक्रवारी आढावा बैठक आहे. आता शनीचा वाजता स्टाफ हा गार्डनजवळ गेलेला आहे. सध्या पावसाळा आहे, ऊनही खूप असं, किमान तिथं आडोसा तात्पुरता प्रवासासाठी केला तर सोयीचं होईल अशी त्याची अडचण अशी थोडासा वेळ लागणार आहे तसं होण्यासाठी. कारण नवीन रस्ता जो आपला बेलवंडी फाट्यापासून श्रीगोंद्यापर्यंत रस्ता आहे त्या रस्त्याचं काम सुरू आहे. तर आपण आता काही जरी तिथं निधी खर्च केला तर तो परत रस्त्याच्या हद्दीमध्ये येईल. त्यामुळे एकदा रस्त्याचं काम सुरू झालं, एकदा हद्द कायम झाली की किती अंतरापर्यंत रस्ता होणार आहे. कारण त्याच्या मागच्या एक महिन्याभरापूर्वी काही नोटिसेस सुद्धा सर्व संबंधित लगत जे शेतकरी असतील, त्या जमीनधारक आहे, गाळाधारक आहे, त्यांना सगळ्यांना तर नोटिसेस केलेलं आहे. तर त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होईल. ते एकदा काम सुरळीत सुरू झालं की आपण तशी व्यवस्था करूया. कारण ते तात्काळ होईल असं सांगता येत नाही. हे सुदैवाने आता निसर्गाने थोडंसं ऊन कमी झालेलं आहे, पण आता पावसाचा मारा असणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नक्कीच हाल होतील. त्याची कल्पना आम्हाला आहे, प्रशासनाला आहे, पण दुर्दैवाने त्याला तात्काळ काही सोय आपण करू शकतो. माझा शेवटचा प्रश्न, सध्या श्रीगोंदा पार्कवर प्रचंड खड्डे पडले, अनेक अपघात होत आहेत. तर आपण संबंधित जे ठेकेदार आहे किंवा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांची संपर्क केला तर तात्पुरते जरी खड्डे तिथं बुजवले अपघात टळतील. हे आजच बैठक झाली. म्हणजे आता आढाव्यामध्ये पालिका अधिकारी, त्यानंतर हे जे श्रीगोंद्याकडे येणाऱ्या तिन्ही जे महत्त्वाचे मोठे रस्ते आहेत त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी यांची आज बैठक झाली. आणि आढावा बैठक म्हणजे ही संपूर्णच होती. तर त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे. त्यांना आपण तशा सूचना दिल्या आहेत. एक आठवड्याभराच्या आतमध्ये त्यांना शहराकडनं काम सुरू करण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे एक तर शहराचा रस्ता हा तात्काळ त्यांनी आपल्याला शब्द दिला की आता सध्या पाऊस चालू आहे, त्याच्यामध्ये काही ते ज्या ज्या ठिकाणी डांबर निघतं ते टाकण्याची त्यांची तयारी आहे. पण ते जर ह्या पावसात टाकलं तर ते राहणार नाही.
खड्डे उलट वाढतील. पावसाचा थोडासा विराम झाल्यानंतरच ते काम करू शकतील. त्यामुळे आठवड्याभरामध्ये ते खड्ड्यांचं सुद्धा काम हाती घेणार. पावसाळ्यात सरस्वती नदीमध्ये खूप कचरा टाकले ते मुळात काय होतं, घनकचरा व्यवस्थापनाची आपल्याकडे श्रीगोंदा शहरामध्ये अडचण आहे. कारण श्रीगोंदा हा परिघासामध्ये खूप मोठा शहर आहे. म्हणजे जरी ती पालिका असली तरी ते वाड्या वस्त्यांवरती विस्कळीत आहे. तर याचा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करावा लागणार आहे. पण तात्काळ कचरा नाही, पण कमीत कमी ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याला पण ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामध्ये जनजागृतीच महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. त्यामुळे माझीच आपणामार्फत सर्व नागरिकांना विनंती असेल, मी ग्रामस्थ म्हणणार नाही, नागरिक मिळेल, कारण श्रीगोंदा नगरीमध्ये राहणारे सर्वजण आहे त्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर नदीचं विद्रुपीकरण होणार नाही आणि तिथे चेकअप्स होणार नाही. कारण उद्या खाली गेलं तर आपल्या शेतात हे पाणी जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आणि थोडंसं घनकचऱ्याचं, जोपर्यंत पालिकेची पुरेशी यंत्रणा उभी राहत नाही, कारण पालिका ही गावठाण परिसरामध्ये, गावठाण आणि गावठाणाच्या परिसरामध्ये कचरा उचलायचं काम करतो, पण वाड्या वस्त्यांवर ते शक्य होत नाही. जो काही कचरा वाहून येतो तो शक्यतो वाड्या वस्त्यांवरनं येत असतो किंवा ज्या ठिकाणी पालिकेची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणावर नव्हतं. तर त्या ठिकाणी थोडंसं नागरिक हे सतर्क असणं गरजेचं आहे. नागरिकांनी स्वतः सोय करणं गरजेचे आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती की आपण सुद्धा नागरिकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. जवळ 2 दिवसापूर्वी नाट्य आंदोलन झालं. त्या आंदोलनात त्यांची मागणी अशी आहे की 20 किलोमीटरच्या आत जे गाव आहे त्यांना कोरोनाचे चालक म्हणून जे कोणी देत नाही. तुम्ही आंदोलन त्यांना काही बघा, माझं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे, मी जे काही मुद्दे मांडतो, जे काही प्रश्न मांडतो, त्या प्रश्नाचा अभ्यास केल्याशिवाय ते मांडत नाही. मी ज्या वेळेस मागे टोल नाक्याचं आंदोलन झालं होतं, आंदोलन 3-4 वेळेस झालं होतं, पण त्या आंदोलनाला यश आलं नव्हतं. आपण एकाच आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. टोल नाका जवळजवळ 4 महिने आपण मुंबईत ठेवला होता. काही तांत्रिक अडचणी होत्या, पण आता त्या तांत्रिक अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे आता टोल नाका बंद करणं शक्य नाही. आणि खासदार जी मागणी करतात, जिथे ते खासदार आहेत त्यांचा दिल्लीपर्यंत ॲक्सेस आहे, त्यांनी तसं GR द्यावा. कारण काय होतं, मी जर मगाशी जसं म्हणलं की नुसतं सांग्यावांग्यावरती गोष्टी चालत, सरकार प्रशासन हे कागदावर चालतं, नियमांवरती चालतं. तेव्हा असा कोणता नियम आहे? मुळात काय होतं की आपल्याला सांगितलं जातं की 20 किलोमीटरपर्यंत टोल मागणी, तर तसा कोणताही दुर्दैवाने नियम नाही. म्हणजे मी आपल्यामार्फत शासकीय जिथं टोल नाका आहे त्याची आपण चर्चा करू. तर त्या टोल नाक्यापासून 20 किलोमीटरची मागणी आहे. त्या मागणीसाठी तसा कोणताही नियम नाही आहे. तसा कोणता नियम असेल तर आपण GR द्या. मी स्वतः राज्यच नाही, केंद्र स्तरावरती हा मुद्दा घेऊन जायला तयार आहे. दुर्दैवाने मी जी काही मला माहिती आहे त्या माहितीमध्ये मला असं कोणताही नियम समोर आला नाही. त्यामुळे आपल्याला प्रेशर टाकतात. शेवटी मागणी करताना ही रास्त असावी आणि ही कायदेशीर असावी. बेकायदेशीर मागण्या पूर्ण होत नाही. बेकायदेशीर मागण्या करायचं म्हणलं तर स्टंटबाजी उत्तम करता येते. आम्हाला स्टंटबाजी करायची नाही तर करण्यामध्ये रस नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे. प्रश्न सोडवायचे असतील तर नियमच सोडवावं लागतात. नुसतं स्टंटबाजी करून मार्ग निघत नाही. मला द्या ना, मला द्या, मी पाठपुरावा करायला तयार. असा विषय 20 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर 5 किलोमीटर परिसरातल्या लोकांना टोल द्यावा आणि रोजच प्लॅस्टिक काय सुव्यवस्था प्रकरण त्याच्यावरती केंद्र सरकार आता एक नवीन स्कीम आणत आहे. पुढच्या वर्षभरामध्ये ते इम्प्लिमेंट होईल. वर्ष ते 2 वर्ष जातं. 1 वर्ष 2 वर्षामध्ये पूर्ण टोल कलेक्शन हे GPS ने होतं. म्हणजे आता जसं आपण फास्टॅग होतो तर फास्टॅगच GPS कंट्रोल असतो. त्यामुळे मी ज्या भागात राहतो त्या परिसरात आणि माझी गाडी ज्या परिसरात जाईल तिकडचा मला टोल द्यायचा आहे आणि तो सगळा ऑटो कलेक्शन होईल. कुठं थांबायची गरज नाही, कुठं वाद घालायची गरज नाही. गाडी जिथनं पास होईल त्या गाडीच्या नंबरवरती ते पैसे पडणार आहेत. आमदार असा, खासदार असा, सर्वसामान्य कार्यकर्ते असा, सर्वसामान्य जनता असा, तुमच्या खात्यावरती ते पैसे होतील. कुठं थांबायची गरज नाही, वाद घालायची गरज नाही, काहीच नाही.
पुढच्या 1-2 वर्षामध्ये ती प्रणाली इम्प्लिमेंट होणार आहे. ट्रायल्स त्याचे चालू आहे. मला बाजार समितीमध्ये सभापती लोखंडे यांना ठरवलं आहे. त्या संदर्भात नागोडे आणि आपण बाजार समितीचे वेळेस एकत्र होता. आता नक्की सभापतीसाठी आपली तयारी काय असते? आमचे काहीच नाही. आमच्याकडे जेवढं संख्याबळ आहे त्या संख्याबळामध्ये खेळ जमला तर आम्ही डोकं लावून येतो. आमचा अजिबात रस नाही. जे काही चालू आहे ते त्यांच्या आपापसात चालू आहे. त्यांच्यात एकाला सभापती व्हायचं, एकाला नाही व्हायचं असा गोंधळ आहे. आम्हाला त्यात रस नाही. ज्या वेळेस आम्हाला जनता जनार्दन काम करण्याची संधी दिली त्यावेळेस आम्ही पालिकेमध्ये जसं आम्ही वेळ दिला त्याच पद्धतीने उद्या मार्केट कमिटीमध्ये आम्ही वेळ दिला. हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसएन न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, एसएन न्यूज श्रीगोंदा.